नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हवा कशी बदलते बघा. कधी कधी समोर जे दिसतंय ते बघून आपण चक्रावून जातो, आपल्याला समजत नाही आत्ता होतं नाही, आत्ता कुठे गायब झालं, काय जादू झाली असं आपल्याला वाटतं. गेले 10 दिवस म्हणजे गणपतीच्या 4-5 दिवस आधीपासून जरांगे पाटील अंतरवली सराटीमध्ये बसून ज्या धमक्या देत होते किंवा मग त्यांनी तिथून मुक्काम हलवला, त्याचा अक्षरशः क्षणाक्षणाचा अपडेट सगळ्या मराठी माध्यमातून जोरदार चालू होतं. जणू काय हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी नाहीये, मराठी माध्यमांसाठी ही पर्वणी आहे. अशा पद्धतीमध्ये जे काय आंदोलन माध्यमातून चालवलं जात होतं ते खरोखरच प्रत्यक्षात मराठ्यांचं आंदोलन होतं का, की त्यासाठी एक माहोल बनवला जात होता. मित्रांनो, 15 एक वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी केव्हा तरी आमिर खानच्या चित्रपट बनवणाऱ्या कंपनीने काढलेला पिपली लाईव्ह नावाचा सिनेमा मला आठवतो, की कसं मीडिया, माध्यम, पत्रकार, बुद्धिजीवी, समाजातले हे तथाकथित स्वयंसेवी वगैरे लोक हे समाजामध्ये तेढ निर्माण करून आपल्या पोळ्या त्यावर भाजून घेतात आणि त्यासाठी सामान्य घरातल्या लोकांसाठी काहीही नसतं. पण यांचे जे इझम आणि थिअऱ्या वगैरे असतात, राजकीय तत्वज्ञान असतं, त्यासाठी सामान्य माणसाचा बळी कसा दिला जातो आणि त्यासाठी माध्यमांचा कसा वापर केला जातो, याच्यावरचा उत्तम सिनेमा होता पिपली लाईव्ह. लाईव्ह याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, थेट प्रक्षेपण. क्रिकेटच्या मॅचचं होतं, अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं होतं. आणि त्यामध्ये कुठल्या तरी गावातला एक कोणतरी शेतकरी, गरीब माणूस हा उपोषणाला बसतो आणि मग तो आत्महत्या करणार शेतकरी म्हणून त्याचं इतकं मीडियामधून इतकं गहजब केला जातो, की शेवटी अशी वेळ येते की तो बिचारा जीवाला घाबरतो. त्याला हे एवढं वादळ आणि काय कौतुक ह्याच्यात आपला जीव प्यारा असतो ना. 2 वेळच्या घासाला आपण महाग झालोय, आपलं कुटुंब देशोधडीला लागलंय, शेतीवर जगता येत नाही, ही त्याची वेदना आहे. ती व्यक्त करण्यासाठी तो आपल्या परीने एक छोटा सत्याग्रह करण्यासाठी जे काही उपोषण वगैरे करत असतो किंवा आत्मदहन वगैरे आत्महत्येची धमकी देत असतो, त्याचं मीडिया इतकं मोठं भांडवल करतं की शेवटी जेव्हा त्याचे हातपाय गळायला लागतात, नाल त्या आता पात्राचं नाव आठवत नाही, तर तो म्हणतो नाही, मला नाही मरायचंय. पण मीडियावाले त्याच्या घरी पडतात, नाही नाही, आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुला मरावं लागेल. शेवटी रात्री अवेळी कुठेतरी हे सगळे गायब असतात, झोपलेले असतात, तेव्हा तो आपला जीव मुठीत धरून पळ काढतो. असं काहीतरी ते कथानक आहे. मुंबईतलं भगवा वादळ त्यापेक्षा काडी मात्र वेगळं नव्हतं. ज्यांना कोणाला मुंबईतल्या मराठा आरक्षण आंदोलनाचं विवेचन करायचंय आणि ते समजून घ्यायचंय, तर त्यांनी कुठल्याही बातम्या, कुठलंही रिपोर्टिंग, कोणाच्याही त्यावरची वक्तव्य बघू नका. त्यापेक्षा आमिर खान प्रोडक्शनचा जो पिपली लाईव्ह नावाचा चित्रपट आहे तो बघा. मग त्याचा बोलविता धनी कोण, त्याचे सूत्रधार कोण, त्याचे फायनान्सर कोण, त्याचे प्रायोजक कोण, या सगळ्याची उत्तरं त्या पिपली लाईव्ह चित्रपटामध्ये मिळतील. ते ते जे आंदोलन त्या सिनेमात दाखवलेलं आहे, त्या सिनेमात दाखवलेलं आंदोलन जे आहे ते मीडियाने गाजावाजा त्याचा केलेला असतो. पण तो जो उपोषण करता असतो किंवा जो काही शेतकरी आत्महत्या करणार वगैरे धमक्या देत असतो, त्याला मीडियाने त्या घोड्यावर बसवलेलं नसतं. तो आपल्या आत्मक्लेशातून, आपल्या विवंचनेतून एक तडकाफडकी निर्णय घेतो, मरू दे, जे काय व्हायचं ते होईल, मी आता आत्मदहन करतो किंवा काय करतो वगैरे वगैरे, उपोषण करतो.
आणि मग त्यातून आपली खळबळ माजवायची, आपली टीआरपी वाढवायची. म्हणून मीडियातले लोक कॅमेरा घेऊन काय ते हे घेऊन सगळे तिथे जाऊन पोहोचतात आणि दिवस रात्र तो जो कोण शेतकरी आहे तो, त्याचं कुटुंब, त्याचे नातलग, त्याचे गावकरी यांचं जे काय दिवस रात्र थेट प्रक्षेपण चालतं, तो म्हणजे पिपली लाईव्ह. त्याची अख्खी प्रतिकृती आपण अंतर्वली सराटीमध्ये बघितली आणि त्याचा पुढचा प्रयोग आपण मुंबईत बघितला. या पलीकडे या आंदोलनामध्ये दुसरं काहीही झालेलं नाही. आणि म्हणून मी म्हणतो की हे आंदोलन मराठ्यांचं नव्हतं, गरीब मराठ्यांचं नव्हतं. हे आंदोलन हे मीडियाचं होतं. आणि मीडियाला फायनान्स करणारे किंवा त्यांचा खर्च उचलणारे जे सुखवस्तू मराठे आहेत, ज्यांना यातून आपले आपले राजकीय हेतू साध्य करायचे होते, अशा लोकांनी याच्यात पैसा ओतून हे महानाट्य घडवून आणलं. त्यामुळे त्यातून साध्य काय झालं याची चिकित्सा करण्यात अर्थ नाहीये. आणि त्या सिनेमाचा पिपली लाईव्हच्या सिनेमाचा जो शेवट आहे की तो आपला जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत धरून गावातून मध्यरात्री पळ काढतो. जरांगे पाटील यांनी उपोषण काय जे असेल किंवा आंदोलन हे तडकाफडकी का गुंडाळलं याचं उत्तर त्या पिपली लाईव्हच्या शेवटामध्ये आहे. त्याला मरायचं नसतं, पण त्याच्या मरणावर यांना आपल्या पोळ्या भाजून घ्यायचे. जे वाक्य नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले, सुप्रिया ताईंना उद्देशून बोलले की दुसऱ्यांच्या शरणावर आपल्या पोळ्या भाजून घेऊ नका. त्यांनी आपलंच तोंड भाजू शकतं, पोळू शकतं. हे जे सुप्रिया ताईंच्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले, ते सगळं कथानक तुम्हाला सुसंगत समजून घ्यायचं असेल तर पिपली लाईव्ह सिनेमा बघा. मग तो त्या सिनेमातला जो कोण गरीब शेतकरी आहे तो का पळून जातो, का मरायला तयार नसतो, तो जर समजून घेतलात तर तुम्हाला जरंगे पाटील यांनी उपोषण का गुंडाळलं, आंदोलन का आवरलं हे समजू शकेल. तुमच्या बातम्यांसाठी कोणी आंदोलन करत नाही. बातमी ही आंदोलनाची होते, बातमीसाठी आंदोलन होत नाही. आजकालची मीडिया, आजकालचे पत्रकार, संपादक हे सगळं विसरून गेलेत की आपण बातमीदार आहोत. घडामोड घडते, घटना घडते, त्याचं रिपोर्टिंग करण्यासाठी आपण आहोत. आपण घटना घडवण्यासाठी नाही आहोत. पण यांना जगातली जिवंत माणसं ही पटावरची प्यादी वाटतात. ते पूर्वीच्या काळात काय ग्लॅडिएटर वगैरे ग्रीस मधलं दाखवतात तो सिनेमा आहे ना, की जिवंत माणसं, तगडी माणसं एकमेकांचा जीव घेण्याचा जो खेळ खेळतात, एकमेकांचं रक्त सांडतात, एकमेकांना रक्तबंबाळ करून टाकतात. जिवंत वाघ, सिंह, श्वापद यांच्या समोर माणसं सोडली जातात. असं जे काय चालायचं त्यापेक्षा आजचा मीडिया, आजची माध्यमं काडी मात्र वेगळी गोष्ट करत नाहीयेत. अधिकाधिक भडकवणं, चिथावणं, जसं ते कुठचं असं ना तो लॅटिन अमेरिकेत खेळ चालतो किंवा स्पॅनिश, ते तांबडं फडकं दाखवतात की तो चवताळलेला बुल असतो, तो त्या तांबड्या फडक्याच्या दिशेने धावत येतो शिंग घुसवायला आणि मग तिथून सटकायचं. हा जो जीव घेणा खेळ आहे, तर त्या बुलला चिथावण्या द्यायच्या असतात. त्या प्रकारे जर माध्यम, मीडिया, पत्रकार वागत असतील तर तो सामान्य माणसासाठी जीवघेणा खेळ होतो. तो मग मुंबईतल्या नागरिकांसाठी असेल किंवा आंदोलनासाठी आलेल्या ज्या झुंडी होत्या त्यांच्यासाठी असेल. अशा ठिकाणी येणारा आंदोलक आंदोलक तुम्ही म्हटलात म्हणून आंदोलक होत नाही. जो आपल्या गरजांसाठी प्रक्षुब्ध होऊन आलेला आहे, तो पिपाण्या वाजवत फुगड्या घालतो, झोपाळे खेळतो, कबड्डी खेळतो, हा जो सगळा खेळ होता त्याला आंदोलन म्हणत नाहीत.
पण आंदोलन म्हणून दाखवत होतं. त्यांच्याविषयी, त्या सगळ्या भूमिकेविषयी, त्या आंदोलनाविषयी एक सहानुभूती निर्माण व्हावी आणि सत्तेत बसलेल्या देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आणि महाविकास युती आहे त्यांच्याविषयी जनमानसात नाराजीची भावना निर्माण व्हावी, यासाठी चाललेला मीडियातला खेळ म्हणजे जरांगे पाटलांचं उपोषण आंदोलन होतं. त्या पलीकडे त्यामध्ये काहीही हेतू नव्हता, काही हेतू नव्हता. जर पत्रकार सुद्धा प्रामाणिक असते तर त्यांनी त्या झुंडी आल्या, त्यांना समजावलं असतं, बाबांनो तुम्ही मराठा आरक्षण आंदोलनाचं नुकसान करताय. हजारो गाड्या घेऊन जो समाज मुंबईत धिंगाणा करायला येतो, तो गरीब असतो. बघणाऱ्या कोणाला, जगात कुठच्याही इतर देशातल्या लोकांना जाऊन विचारा की हेही दृश्य आहेत मुंबईची, तुम्हाला वाटतं का हे लोक गरीब आहेत म्हणून? नाही वाटणार. आरक्षणाची यांना गरज आहे असं वाटतं का? नाही, असं उत्तर आहे. त्यामुळे जो काय तमाशा झाला आणि 24 तास दाखवला गेला, त्यातून मराठा आरक्षण आंदोलनाचं जितकं नुकसान झालेलं आहे ते इतर कोणीही आजपर्यंत केलं नसेल. पण त्या पलीकडची गोष्ट आहे की हे किती अमानुष आहे की खेड्यापाड्यातली ही पोरं आपापल्या शेतामध्ये, आज शेतीची वेळ आहे, काय काढणीची वेळ आली असेल, पेरणीची वेळ आली असेल, अशा वेळेला त्यांना खाऊ पिऊ घालतो म्हणून ट्रकमध्ये बसवायचं आणि मुंबईत आणायचं, त्या झुंडई मुंबईत सोडून द्यायच्या आणि मुंबईमध्ये सगळं बेशिस्त अराजक माजवून द्यायचं आणि त्याचं आंदोलन 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 म्हणून कौतुक करायचं. हे कौतुक ज्यांनी केलं ते 1 नंबरचे गुन्हेगार आहेत, त्यांना आणणारे पण 2 नंबरचे. पण याचं जेव्हा कौतुक होतं, तुमच्या घरातलं पोर थोडंफार इकडे तिकडे मस्ती करतं, शरारत करतं, तुम्ही त्याचं कौतुक करत बसलात तर एक दिवस ते तुमच्या ताटात हागायलाही कमी करत नाही. मग ओरडाओरडा करायचा नसतो, कारण तुम्ही त्याला शेफारून ठेवता. आंदोलनासाठी आलेली माणसं, मला गंमत वाटते, काय काय आर्ग्युमेंट केली जातो. त्यांना सुविधा दिल्या नाहीत कुठच्या आंदोलनानं आजपर्यंत. महाराष्ट्रात मुंबईमध्ये जी शेकडो आंदोलनं आजपर्यंत झालेत, त्यांच्यावर लाठीमार झालाय, गोळीबार झालाय, अश्रुधूर सोडलाय. पण आंदोलकांची खाण्यापिण्याची, काय ती इतर नागरी सुविधा, आंघोळी पाण्याची, झोपायची व्यवस्था, त्यांच्या गाड्या पार्किंगची सुविधा, असं आंदोलन आजपर्यंत कुठलं झालंय? डोकी फिरलीत तुमची? मीडियामध्ये बसलेले जे कोणी ही पोपटपंची करत होते त्यांनी मला यापूर्वीचं एक उदाहरण द्यावं. अण्णा हजारेंचे आंदोलन झालेलं आहे, शिवसेनेची शेकडो आंदोलनं झाली आहेत, त्यापूर्वी कम्युनिस्ट पार्टीची, सोशलिस्ट पार्टीची शेकडोनी आंदोलनं मुंबईत झालेली आहेत. पण त्या आंदोलनामध्ये महापालिकेने, सरकारने कुठल्या सुविधा पुरवल्या होत्या? मग त्या सुविधा पुरवल्या नाही तर ते आंदोलक इकडे तिकडे जायला लागले, कुठेही आसरा घ्यायला लागले. सरकारने आमंत्रण दिलं होतं. जरांगे पाटील यांच्याकडे खात चीफ सेक्रेटरीना पाठवले मुख्यमंत्र्यांनी आणि बाबांनो कृपा करून मुंबईत या, आम्ही आझाद मैदानात तुम्हाला उपोषणासाठी मोठा तंबू बांधून देतो, मांडव घालून देतो, तुमच्या गाड्या पार्क करायसाठी काय ती स्टेडियम मोकळी करून देतो. मुंबईकरांना माहीम आणि सायांच्या पुढे दक्षिण मुंबईत यायचं नाही म्हणून प्रतिबंध लावतो, असं आमंत्रण घेऊन महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी अंतरवली सराटीला गेले होते. तुम्ही आलात कशाला? तुम्ही आलात आंदोलन करायला आलात आणि आंदोलनामध्ये आत्मक्लेश, स्वतःला होणारा त्रास सहन करणं, याला आंदोलन म्हणतात, चळवळ म्हणतात. कुठे डोकी फिरलीत? हे जे कोणी गेले 2 दिवस बोलतायत की सरकारने काय केलं नाही, सरकारने सुविधा काय दिल्या नाहीत, खायला नव्हतं, प्यायला नव्हतं, पाणी नव्हतं, झोपायची व्यवस्था नाही, असली वर्णन करणारे पत्रकार आहे किती बेअक्कल आहेत. किंबहुना पत्रकार सुद्धा नाहीयेत. असतील तर त्यापैकी 4-5 लोकांनी पुढे येऊन उद्या डिबेट करावं
आणि सांगावं की यापूर्वीचं हे आंदोलन झालं, त्यामध्ये सरकारने इथे आंघोळीची सोय ठेवली होती, तिथे अमुकची सोय ठेवली होती, इथे खाण्यापिण्याची सोय ठेवली होती सरकारने, असं एक आंदोलन दाखवा. नसेल ते कुठून आणलं की आंदोलकांची सोय सरकारने करावी आणि आंदोलकांची सोय खाण्यापिण्याची सरकारने केली नाही म्हणजे सरकारच गुन्हेगार आहे. हे लॉजिक आणलं कुठून, कोणी आणलं? याचा अर्थ कळतो की जेवढे चॅनेलवरून पोपटपंची करत होते आणि आपल्या आपल्या पोर्टलच्या बातम्यांवर लिहित होते, त्या एकालाही आंदोलन म्हणजे काय, आंदोलनाचा महाराष्ट्रातला इतिहास काय माहिती नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जो त्याच हुतात्मा चौकाजवळ लाठीमार झाला, गोळीबार झाला, माणसं मेलेली आहेत. आमच्या लालबागच्या काळा चौकीच्या नाक्यावर अमर शेख आणि मोर्चा घेऊन आले होते. अश्रुधूर सोडल्यानंतर चपलांचा खच रस्त्यावर पडला होता. त्यांना काय अश्रुधूर सोडला म्हणजे काय खाऊ घातलं होतं? पुरी भाजी दिली, या आलाय ना पुरी भाजी खाऊनच जा. गुलाबजामुन खाल्ले का, आईस्क्रीम घेतलं का, असं सरकारने विचारावं पाहिजे आंदोलकांना. अरे डोकी किती गहाण ठेवलीत. हे आंदोलन मराठा आरक्षणाचं आंदोलन नव्हतं, जरांगे पाटलाचं आंदोलन नव्हतं. हे आंदोलन मीडियाने चालवलेलं होतं. मीडियाने आपल्या टीआरपी साठी केलेला हा सगळा निर्लज्ज खेळ होता आणि त्याचं खापर देवेंद्र फडणवीसच्या डोक्यावर फोडायचं, महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर फोडायचं, शिंदे किंवा अजितदादाच्या डोक्यावर फोडायचं. अगर 5,000 लोकांसाठी परवानगी दिली तर 50,000 लोक आणणारे असतात, तो आरोपी असतो, तो आरोपी असतो. ते आले कसे, त्यांना अडवले का नाहीत? अडवले की अडवतायत. वशीवरच आमच्या अनेक गाड्या अडवल्या. हे जरांगे बोलणार, त्यांचे समर्थक बोलणार आणि तुम्ही कौतुकाने दाखवणार आंदोलकांची गळचेपी. वाशी टाक्यावरच गाड्या अडवल्या. आले, त्यांना खाऊ दिलं नाही, त्यांना पिऊ दिलं नाही, त्यांच्या आंघोळीची सोय नाही, त्यांची झोपायची सोय नाही. अरे डोकी ठिकाणावर ठेवा. बोलताय त्या शब्दाचे अर्थ तरी तुम्हाला कळतायत का? चौथी पाचवीतलं शेमडं पोर सुद्धा तुमच्यापेक्षा अकलेने बोलेल आणि बातम्या देईल. आणि म्हणून मराठी गेले, जरांगेही गावी पोहोचले आणि वादळ शमलं. मीडियातून जरांगे गायब झालेत, मराठा आंदोलन मीडियातून गायब झालं. वादळ कुठे गेलं वादळ? कारण ते वादळ नव्हतं, ती मीडियाने निर्माण केलेली वावटळ होती. आणि जेव्हा कोर्टाने बडगा उगारायचं ठरवलं तेव्हा तारांबळ झाली. जेव्हा तुमच्याच काही महिलांचे कपडे वगैरे ओढले गेले, विनयभंग झाले, तेव्हा हळूहळू अक्कल ठिकाणावर यायला लागली. झुंड निर्माण करणं सोपं असतं, पण झुंड आवरणं अवघड असतं. वाघावर स्वार होता येतं, पण वाघावर स्वार झाल्यानंतर उतरताना जीवाशी बेततं हे विसरू नका. जो काय खेळ मीडियाने आणि मीडियात बसलेल्या काही भडंगांनी आपला आपला राजकीय अजेंडा आंदोलनाच्या माध्यमातून पुढे रेटायचं नाटक चालवलेलं आहे, त्यात तुम्हीच रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. फडणवीस वगैरे भाजप नामा निराळेत लांब बसलेत. नागडे तुम्ही होत चाललाय, मीडिया नागडा होत चाललाय. हे आरक्षण आणि काय ते सगळं पुरुषार्थ आवरल्यानंतर जिंकलो राजे हो म्हणून कौतुक दाखवणारे जाता, मिळालं काय हा प्रश्न तुम्हीच विचारताय. कधी पाला पाचोडा होऊन जाल आणि अरबी समुद्रात गायब व्हाल मीडिया म्हणून, त्या पत्ता लागणार नाही. असो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.